बातमी आपण पाहतोय। दोन्ही पक्षांकडे एसटी प्रवर्गातले सध्या कुणीच उमेदवार नाहीये, त्यामुळे संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिंदे सेनेची सध्या धाकधूक वाढली। इच्छुकांच्या हृदयाचे ठोके वाढण्याचं पाहायला मिळतं। जर आरक्षणामध्ये एसटी प्रवर्गाकडे आरक्षण गेलं तर दोन्ही पक्षांकडे एसटी प्रवर्गातला कोणताही उमेदवार नाहीये, त्यामुळे नेमकं काय होईल हे पाहावं लागेल। अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे। विजय, खरं तर दोन्ही पक्षांकडे एसटी प्रवर्गातला कुठलाही उमेदवार नाहीये, त्यामुळे जर एसटी प्रवर्गाकडे आरक्षण गेलं तर नेमकं काय होऊ शकतं, पक्ष काय निर्णय घेऊ शकतात? नक्कीच कल्याण, जर पाहिलं तर उद्या आरक्षण सोडत आहे। यामध्ये छत्रपती संभाजीनगरचं आरक्षण सोडी एसटी प्रवर्गात जर गेल्यास भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षाकडे जर पाहिलं गेलं तर बहुमत आहे। मात्र एसटी प्रवर्गातील एकही उमेदवार त्यांचा विजय झालेला नाही, त्यामुळे या दोघांनाही आता थेट सत्तेवरती पाणी सोडावं लागणार आहे। त्यांची कोंडी जी आहे ती निर्माण या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे आता ओबीसी असेल, ओबीसी महिला असेल, पुरुष असेल, एसटी पुरुष असेल, हे लागल्याच्या पक्षातील भाजपमधील उमेदवार जे आहे ते महापौर होऊ शकतात। मात्र एसटी वर्गातून जर महिला लागली तर आरक्षणाबाबतीत आहे ते मोठा ताळमेळ जो आहे तो भाजपमध्ये आणि शिवसेनेमध्ये उडणार आहे, कारण दोन्ही पक्षाकडे उमेदवार नाही। त्यामुळे इतर पक्षातील उमेदवार जो आहे तो त्यांना आयात करावा लागणार आहे। त्यासाठी आता पक्ष देखील इतर पक्षाची जी आहे ते त्यांना मागणी देखील करावी लागणार आहे। त्यामुळे आता पक्ष त्यांना पाठिंबा देणार का नाही दिल्यानंतर या दोन्ही पक्षांचं बहुमत असताना दुसरा पक्ष सत्ता स्थापन करू शकतो।